आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती। त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे। मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो, याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार। म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं। अरे आधी ऐका ना, मराठीचे पोटे ना आधीच वापरत होते। आपण आपल्या पण अभ्यासकाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का, नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोण सगळे हा म्हणले थकलेले चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण राग केलं म्हणले चुकलं मग तेव्हा झोपला होता। त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल। तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं। 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी कर। उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। म्हणजे हा ना जे झाल्यावर ते शब्द बदलते ना बरोबर करण्यात येईल ना ते लगेच हो ते घेऊन तर तुमच्या उठत नाही विखे साहेब ते येऊन तर मी तुमच्या उठत पाहिजे मी उठत नाही मी झालं चेला ना काही पण उठत म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पडला का सगळ्याला अंमलबजावणी दिलेली आहे।